नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा निर्णय आता शासनाकडून तुमच्यासाठी घेण्यामध्ये आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 9वा हप्ता पीएम किसान योजनेसोबतच जमा होईल असं आपल्याला वाटत होतं, परंतु तो राहिलेला आहे। तो हप्ता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती क्रेडिट केला जाणार आहे। कधीपर्यंत हे पैसे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहेत, तारीख स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। तारीख नेमकी कोणती, किती असणार आहे, काय केल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना 2000 रुपयांचं वाटप वितरण केलं जाणार आहे, तेच आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। किती वाजेपर्यंत, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये येतं की नाही हे एकदा नक्कीच तुम्हाला शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे। तुम्हाला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा झालेले असतील तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आता तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर वाटप होणार आहे आणि कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, कोणत्या तारखेला नेमके नमोचा 9वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती जमा होईल। आता हे सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। कारण आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहितच आहे, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये आलेला आहे आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे जो लाभार्थी पात्र असणार आहेत अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांची लिस्ट घेऊन, म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून लिस्ट घेण्यामध्ये आलेले आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता ज्या शेतकरी बांधवांना म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 9वा हप्ता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। कारण त्यामुळेच आता आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। टाइम काढून मोबाईल हातामध्ये धरून आता व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की पीएम किसान योजनेच्या हप्त्या पाठोपाठच तुमच्या खात्यावरती नेमके नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत की नाही, का तुमचा म्हणजेच की तुम्ही यादीमधून अपात्र झालेले आहात, तुम्ही पात्र कशा प्रकारे होणार, आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटे नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्ही नेमकी काय कामे केल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे लगेच वितरण भेटणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला जर का नमोचे 2000 रुपये पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। जर का तुम्ही व्हिडिओला अर्धवट पाहिलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, कारण की तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत ते समजणार नाही। त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये येतं की नाही ते देखील समजणार आहे नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट सविस्तरपणे समजणार आहे। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता लगेच आपण शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी योजनाविषयी अखेर मोठी अपडेट आता शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी देण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे पात्र असणार आहेत, कशा प्रकारे कोणते शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून अपात्र देखील करण्यामध्ये आलेले आहेत ही आता सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। त्याकरिता नक्कीच आता व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचं देखील शेतकरी बांधवांनो नक्की कमेंटमध्ये नाव लिहा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता वितरित करण्यासाठी तारीख वेळ नेमकी कोणती देण्यामध्ये आलेली आहे। आता हे सविस्तरपणे पुढे 1 मिनिटामध्येच पाहणार आहोत आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता सर्वात पहिल्यांदा म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे हे देखील मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सोडणार आहोत। होय शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलाय का? भेटला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी असणार आहे। तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आता समोर आली असं म्हटलं तरी आपण काहीही हरकत नाही, कारण की आता तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेच्या पाठोपाठच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पहा आता नंबर 1 वरती काम करायचं आहे शेतकरी बांधवांनो। पात्र होण्यासाठी आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही
अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळेल। त्याचबरोबर नंबर 2 वरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण करा। दर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतकरी बांधवांना सांगतोय की ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा। असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यामुळे त्यांचा हप्ता अडकून राहू शकतो किंवा हप्ता येऊ शकत नाही। यामुळे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी नक्की पूर्ण करा। तर आता पहा, पीएम किसान योजनेचे दर वर्षाला राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6,000 रुपये दिले जातात, म्हणजेच की 3 हप्ते 2,000 2,000 2,000 अशा प्रकारे दिले जातात। आणि राज्य सरकार सुद्धा म्हणतंय की आम्ही सुद्धा पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली होती आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा शेतकरी बांधवांना दर वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना भेटलाय अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा 9वा हप्ता भेटणार आहे। आता चला शेतकरी बांधवांनो, नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये भेटणार आहे, त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर आता चला सविस्तरपणे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे समजेल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता 1 ते 2 मिनिटे नक्कीच वेळ काढून व्हिडिओला पाहत चला। अधिकृत आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आता मी सविस्तरपणे सांगणार आहे। नंबर 1 वरती आहे ठाणे। ठाणेमधील जर शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमचा तुम्हाला 20 जून रोजी 23वा हप्ता भेटलेला असेल, तर आता नमोचा सुद्धा तुमच्या खात्यावरती हप्ता भेटणार आहे। ठाणेमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। नंतर वर्धा जिल्हा, वर्धामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। वर्धामधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर सोलापूर सांगली, सोलापूर सांगलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सोलापूर सांगलीमधील जर शेतकरी असाल, सोलापूर सांगलीमध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलेला असेल, आता तुम्हाला नमोची प्रतीक्षा लागलेली असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर वाशिम जिल्हा, वाशिम जिल्ह्यात सुद्धा या यादीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नाव देण्यामध्ये आलेलं आहे। वाशिममधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। तुम्हाला जर का पीएमचा हप्ता भेटलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या म्हणजेच की 9व्या हप्त्याच्या रखडलेले 2,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। वाशिम जिल्ह्यात सुद्धा यादीमध्ये नाव आलेलं आहे, तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर यवतमाळ, यवतमाळमधील जर शेतकरी असाल, यवतमाळमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। तर धुळे, चंद्रपूर, भंडारा, धुळे, चंद्रपूर, भंडारामधील जर शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा नमोच्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, नमोच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, हिंगोली, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव आलं असून तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।